श्री स्वामी समर्थ. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने. मंडळी, माझी व्हिडिओ जरा लेट येत आहे. मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. हे 11 स्वामी समर्थ तोडगे केल्यावर संकट मागे. हे 11 स्वामी समर्थ तोडगे केल्यावर संकट मागे पळतात. स्वामी म्हणतात, भक्ती सोपी ठेवा, परिणाम माझ्यावर सोडा. नंबर 1, सकाळी उठल्यावर जमिनीला पाय लावण्याआधी मनात एक वेळा म्हणा, स्वामी आजचा दिवस तुझ्या हवाली. दिवसभर अडचणी कमी होतात. नंबर 2, संध्याकाळी दिवा लावताना एक लवंग दिव्याजवळ ठेवा. घरातील तणाव आणि चिडचिड कमी होते. नंबर 3, स्वामींच्या फोटोसमोर रात्री पाणी ठेवा. सकाळी ते पाणी प्या. नंबर 4, मंगळवारी गुलाब फूल अर्पण करून म्हणा, स्वामी माझं बोलणं ऐकून घेत जा. घरात संवाद वाढतो. नंबर 5, जेवण करताना पहिला घास घेण्याआधी मनात स्वामींचं नाव घ्या. अन्नदोष, चिडचिड, आजार कमी होतात. घराबाहेर जाताना खिशात नंबर 6, घराबाहेर जाताना खिशात एक वेलदोडा ठेवा. बाहेरचे अडथळे दूर होतात. नंबर 7, गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर 3 तांदूळ ठेवा. पैशाची चणचण हळूहळू कमी होते. नंबर 8, रात्री झोपण्याआधी 11 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा. झोप शांत लागते, चिंता कमी होते. नंबर 9, अभ्यास किंवा काम सुरू करण्याआधी डोक्यावरून हात फिरवून म्हणा, स्वामी माझ्या बुद्धीला दिशा दे, चुका कमी होतात. नंबर 9, शनिवारच्या दिवशी घरात कापूर पेटवा. नकारात्मक विचार नाहीसे होतात. नंबर 10, अभ्यास किंवा काम सुरू करण्याआधी डोक्यावरून हात फिरवून म्हणा, स्वामी माझ्या बुद्धीला दिशा दे, चुका कमी होतात. नंबर 11, घरात भांडणं वाढले असेल तर पाण्यात थोडी साखर टाकून स्वामींना दाखवा. कडवटपणा विरघळतो. नंबर 12, खर्च वाढत असेल तर शुक्रवारी स्वामींना गूळ अर्पण करा. अनावश्यक खर्च थांबतो. नंबर 13, मन खूप जड वाटत असेल तर स्वामींच्या फोटोसमोर शांत उभं राहा. 2 मिनिटे मन हलकं होतं. नंबर 14, घरात येताना रिकाम्या हाताने येऊ नका. पान जरी आणलं तरी चालेल. लक्ष्मीचा अपमान टळतो. झोपताना उशीखाली हात ठेवून म्हणा,
स्वामी उद्याची चिंता तुझी, भीती ताण कमी होतो. स्वामी म्हणतात भक्ती सोपी ठेवा, परिणाम माझ्यावर सोडा. नंबर 16, सकाळी डोळे उघडताच सकाळी डोळे उघडतात मन खूप जड वाटत असेल तर स्वामींच्या फोटोसमोर शांत उभे राहा. 2 मिनिटे मन हलकं होतं. घरात येताना रिकाम्या हाताने येऊ नका. पान जरी आणलं तरी चालेल. लक्ष्मीचा अपमान टळतो. सकाळी डोळे उघडतात उशीला हात लावून म्हणा, स्वामी आज माझं रक्षण कर. अपघात, वाट, अडथळे टळतात. संध्याकाळी दिव्याच्या बातीत एक लवंग ठेवा. घरात धैर्य आणि शांतता टिकते. मंगळवारी पाण्यात थोडी साखर मिसळून स्वामींना दाखवा. घरातील कटुता विरघळते. कामात चुका वाढत असतील तर गुरुवारी डोक्यावरून हात फिरवून श्री स्वामी समर्थ 11 वेळा म्हणा. लक्ष केंद्रित होतं. घराबाहेर जाताना उजव्या पायाने बाहेर पडताना स्वामींचे नाव घ्या. बाहेरची कामं यशस्वी होतात. घरात बोलणं बंद झालं असेल तर रविवारी पाण्यात थोडी साखर टाकून स्वामींना दाखवा. संवाद पुन्हा सुरू होतो. मन खूप अस्वस्थ असेल तर स्वामींच्या फोटोसमोर 3 खोल श्वास घ्या. चिंता शांत होते. शनिवारच्या दिवशी घरात कापूर पेटवून स्वामींचं नाव घ्या. नकारात्मक शक्ती दूर राहतात. खर्च हाताबाहेर जात असेल तर गुरुवारी स्वामींना गूळ अर्पण करा. पैशावर नियंत्रण येतं. नंबर 26, झोप येत नसेल तर उशीजवळ वेलदोडा ठेवा. झोप शांत लागते. नंबर 27, घरात येताना दाराला हात लावून स्वामींचं नाव घ्या. घर सुरक्षित राहतं. अभ्यासात मन लागत नसेल तर पुस्तकावर हात ठेवून स्वामी मार्ग दाखव म्हणा. एकाग्रता वाढते. सकाळी घराबाहेर पडण्याआधी उंबरठ्याला स्पर्श करून स्वामी मार्ग दाखव म्हणा. दिवसभर अडथळे टळतात. संध्याकाळी घरात गैरसमज वाढले असतील तर शुक्रवारी स्वामींना साखर अर्पण करा. नात्यात गोडवा येतो. शनिवारी संध्याकाळी मन जड वाटत असेल तर स्वामींच्या फोटोसमोर शांत उभं राहा. 1 मिनिट मन हलकं होतं. रविवारी गुलाब फूल अर्पण करा. घरात प्रेम आणि संवाद वाढतात. घराबाहेर जाताना खिशात 1 लवंग ठेवा. बाहेरची कामं सुरळीत होतात. गुरुवारी तुळशीला 3 प्रदक्षिणा घाला. घरात शांती आणि धैर्य वाढतं. काम सुरू करण्याआधी कपाळाला हात लावून श्री स्वामी समर्थ 5 वेळा म्हणा. चुका कमी होतात. मन जड वाटत असेल स्वामींच्या फोटोसमोर शांत उभं राहा. 1 मिनिट मन हलकं होतं. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा. सबस्क्राईब करा.